शेजारील काकू म्हणाला, "काय गं, घर सोडून चाललीस की काय? इतक्या साऱ्या बॅग्स पण असं काही नाही आहे." नेहमी नको म्हणणारी आज मी चुपचाप पैसे घेऊन टाकले आणि हे वॉलेट 10 वर्षांपूर्वी नरेंद्रने मी घेऊन दिलं होतं. आता ते चेंज करायची गरज आहे आणि आम्ही चाललो होतो मम्मीकडे. इथे जाताना वाटेत राजनंदिनीसाठी आणि मम्मीसाठी वगैरे थोडंफार खाऊ घेतलं. फ्रंट सीटवर बसून नेहमी जेव्हा सनरूफमधून बघायचं ना, तेव्हा वाटलं अरे उगाच पण पैसे वाया घातले की काय. पण आता बॅक सीटवरती बसून हा व्ह्यू पाहून ना असं वाटतंय की नाही, आपण चुकलेलं नाही आहे. मस्त सॉंग्स आणि वातावरण एन्जॉय करत गावी पोहोचलो. नरेंद्र सोडायला आले होते मला आणि मम्मीने ते पोहे बनवले होते. खास नरेंद्रने तिला सांगितलं होतं बनवायला. तर इथे बघा मी येताना जे काही खाऊ आणलं होतं ना, ते सगळं इथे काढून ठेवत होते. हे टोस्ट ना खूप भारी आहेत, जसवंत स्वीट्समध्ये मिळतात. तुम्ही कधीतरी खाऊन बघा, खूपच भारी आहेत ते. मक्खन टोस्ट असं म्हणतात त्यांना. सोबत हे पप्ससुद्धा आणले होते नाचणीचे राजनंदिनीसाठी. नेक्स्ट काही दिवस नरेंद्रचं बाहेर येणं जाणं होणार आहे. सो ते म्हणाले की घरी तुम्ही दोघीच राहण्यापेक्षा आपल्या गावी जा, म्हणून मग मी आले. आणि इथे बघा राजनंदिनीचा मस्तचा फोटो विनूने भरून आणलाय फ्रेममध्ये. आणि अचानक रात्री 10 मिनिटं भरपूर पाऊस पडला आणि ही सिमेंटची पोती वगैरे होती, खराब होईल म्हणून मम्मी आणि मी उचलून ठेवत होतो. नेहमी ना राजनंदिनी मला वेइंग स्केलवरती वजन चेक करताना पाहत असते आणि यावेळेस तिने ते शोधून काढलं मी ठेवलेलं बेडच्या खाली आणि त्याच्यावरती उभारून स्वतःचं वेट चेक करत होती. सो असा होता आमचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.